हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही आजकाल पॉडकास्टची स्पेशली लंडन सिरीजची एकदम आतुरतेने वाट पाहत आहात. सो त्याच्यावरती मी लवकरात लवकर पॉडकास्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे थोड्या थोड्या रेग्युलर इंटरवलवर. कारण मीच तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला इत्तमभूत माहिती देईल आणि त्यासाठी तुम्हाला फार वाट बघावी लागेल असं काही मी तुम्हाला तात्काळ ठेवणार नाही. तर त्यामुळे चला झटपट पटापट आपण पॉडकास्टला सुरू करूया. सगळ्यात आधी तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ट्रॅव्हल व्लॉग्स बनवणं हे एक स्किल आहे, ते प्रत्येकाला जमत नाही. म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग्स हे इट्स नॉट लाईक डेली व्लॉग, स्पेशली या DBSसाठी तसं नाही आहे की उठायचं आणि काही दाखवायचं, खाल्लं धुतलं झोपलं जेवलं हे असं नॉर्मल असं काहीतरी दाखवून आपलं व्हिडिओ संपवायचा, काहीतरी घासपूस धुसपूस करायची आणि व्हिडिओ संपवायचा. इतकं सोपं नाही आहे ते. आणि या DBSकडे तर ते स्किल असणं असं मी अपेक्षितही नाही आहे, मला अशी अपेक्षाही मी करत नाही. सो डेफिनेटली इट्स अ बिग डिसअपॉइंटमेंट, किंवा जे काही माहिती नाही काय बघतात लोक. मला तर असं वाटतं की ह्यांचं म्हणजे खूपच लो स्टँडर्ड असेल, तेव्हा जाऊन त्या लोकांना ह्यांना बघण्याची वेळ येत असेल, किंवा ह्यांच्या थ्रू काहीतरी. आज जसं मी स्टेटस पण ठेवलेलं आहे, म्हणजे आपलं कम्युनिटीला लावलेलं आहे की स्वतः जगून बघायचं असतं. दुसरा जगतोय आणि दुसऱ्याच्या नजरेतून आपण जगतोय असं कधी होत नाही. असं जर व्हायला लागलं असतं ना, तर मग त्याने खाल्ल्यावर तुम्हाला डायजेस्ट व्हायला पाहिजे होतं. आता बोलली असती, पण जाऊ दे, पॉडकास्टच्या सुरुवातीलाच घाण नको म्हणून गप्प बसते. पण समजणे वाले समज जाएंगे, ना समजेंगे वो अनाडी है. सो नेहमीप्रमाणेच हिची नुसती पायपीट आणि ते भयंकर चुकीचे प्रनन्सिएशन्स, काही माहिती न करता, माहिती जाणून न घेता असंबद्ध बडबड करणं, ह्या सगळ्या गोष्टी हे तर नेहमीचंच आहे. आणि मग फेरीवेला आणि त्या इतकं चालतात आणि इतकं मी खरंच लकी आहे, मी खोप 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 ते माकड चाळे करणं हेच हिच्या व्हिडिओमध्ये असतं. आणि मग ते वडापाव खाणं, वडापाव मम्मीची मुलगी जाऊन तिथे वडापावच खाते. लाज वाटली पाहिजे हिला. म्हणजे खरंच कधी जी गोष्ट आपण आज ज्या गोष्टीमुळे, भलेही चल बाबा तू त्या मण्यारमुळे आहेस, पण तू लहानाची मोठी तर तुला वडापावनेच केलं ना, त्याचं तर कधी नाव नाही घेत, कधी ग्रेटफुल नाही आहे. म्हणजे वडिलांचं आईचं कधीच काही कुठेच नाव नाही, काय नाही. पण ते खाताना तरी माणसाला असं आठवण येईल ना की बाबा आपण लहानपणी आणि असं आमचं पण होतं. प्रत्येक वेळेला जर माझे वडील जर हे काम करत असते ना, मला प्रत्येक घासागणिक त्यांची आठवण आली असती. जेव्हा जेव्हा मी वडापाव खाल्ला असता तर मला प्रत्येक वेळेला असं वाटलं असतं, मी प्रत्येक वेळेला ते कम्पेअर केलं असतं, प्रत्येक वेळेला आठवण काढली असती. पण काय बोलायचं, एक कसली म्हणजे ना कमनशिबी, आणि कुठलं आईवडिलांचं पाप होतं म्हणून अशी पोरं पैदा झाली, अशी पोरं नशिबी आली त्यांच्या, हिच्या पण आणि त्या मण्यारच्या आईच्या पण. की कोणीतरी असं कळवळा आलेला कोणाला तरी आपल्याचपैकी आपल्या व्ह्युअरला की तिला खूप जरा समजून घे, ठीक आहे एखाद्या वेळेला सोडून देऊ शकतो, तिची बकेट लिस्ट आहे आणि तिच्या मुलींना ती घेऊन गेली मॅच बघायला, हे कौतुकास्पद आहे. आणि काय तिसरा पॉईंट काय लिहिलेला, कधीतरी सोडून द्यायचं, नाही तर कौरव सारखं होईल, जसं कौरवच्या बाबतीत तू चुकलीस. तर पहिली गोष्ट तर ती तिच्या मुलींना घेऊन गेली आहे. कोण शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या किंवा कोण नातेवाईकांच्या किंवा स्वतःच्या भावाच्या मुलाला असं काही कोणाला घेऊन गेलेली नाही आहे. तिची मुलं तिची जबाबदारी, मग कोणाकडे ठेवून जाणार? तर का मी कशाला तिचं कौतुक करू? ती स्वतःच्या मुलांना घेऊन गेली म्हणून कौतुक करू? काय तुम्ही पण काय कॉमेंट करता? आणि दुसरी गोष्ट की आता तुम्हाला नाही दिसत का की ती किती पायपीट करवते, 14-14 15-15 किलोमीटर चालवणं आणि नंतर सांगणं की आज हा रेकॉर्ड झाला, तेवढा रेकॉर्ड झाला, आज आम्ही इतके चाललो आणि मी खूप लक्की आहे आणि माझ्या मुली अजिबात हट्ट करत नाही, त्या इतक्या चालतात, इतकं हे करतात. आता मला कळत नाही की हिच्या मुली काय प्रकारच्या बनल्या आहेत आणि हिने त्यांना काय अपब्रिंगिंग दिले. कधी कधी वाटतं ना की खरंच ते शेल्टर होममध्ये, फोस्टर होममध्ये जर त्यांना ठेवतील ना, ते घेऊन जातील ना, तरी त्यांचं आयुष्य सुखावह असेल. आता हे जे छान चौकीचं आयुष्य दाखवत आहे, जे डिस्प्ले होत आहे, पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. हे असे इनह्युमन आणि असं इलट्रीट करणाऱ्या पॅरेंट्सपेक्षा तरी लाख पटीने चांगलं आयुष्य, म्हणजे ॲटलिस्ट थोडं आरामदायी तरी असेल. हे असं कोण करतं?
म्हणजे तुम्ही फक्त तिचा जो कालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तिने वन प्लेस टू अनदर ते म्युझियम, 2 म्युझियममधलं अंतर, फ्रॉम हॉटेल टू म्युझियम, हे सगळं जे तिने जे मेन्शन केलेलं आहे, फक्त तुम्ही डिस्टन्स चेक करा आणि तो सगळा डिस्टन्स यांनी चालत कव्हर केलेला आहे आणि हे खूप भयंकर आहे. इतकं कोण चालतं? आणि चालतं ठीक आहे, तुम्ही ॲडल्ट्स आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्ही चालू शकता, पण एवढ्या लहान मुलांना, दोघीही बघायला गेलं तर दोघीही खूप लहान आहेत इतकं चालण्यासाठी. हो, आता ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता काय म्हणजे हिची बकेट लिस्ट, हिची बादली कधीही न भरणारी आहे, ही असंतुष्ट आत्मा आहे, तर हिच्या बकेट लिस्टच्या गोष्टी तर माझ्याकडे करूच नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही मी कौरवबद्दल बोलली, एक व्हिडिओ बनवला, त्याच्याबद्दल मला जराही रिग्रेट नाही आहे, काही चुकीचं नाही केलं मी. त्यावेळेला मला जे वाटलं, त्यावेळेला मला जे पटलं, माझ्या बुद्धीला जे योग्य वाटलं ते बोलली आहे मी. फक्त त्याची एक दुसरी बाजू दाखवली आहे जी खोटी नाही आहे, खरी आहे. त्यावेळेला तो आला धावून, आला तर आला. जे त्याला साध्य करायचं होतं, मे बी ते नाही झालं, दॅट वॉज अनफॉर्च्युनेट, बट तो आला होता. आणि नंतर मग तो आता ते काय करतोय आणि आता फिरतोय वगैरे त्या गोष्टी. सो डोंट हेल्ड मी रिस्पॉन्सिबल, और तुम्ही मला काय आता टोमणे मारणार असाल की बाबा तू कौरवच्या बाबतीत, तर मी एक माणूस आहे आणि मला माणुसकी आहे. माणूस ॲज इन ह्युमन, मराठीमध्ये माणूस म्हणतात, स्त्री आणि पुरुष आणि माणूस, मनुष्य ते आहे. आणि मी जर एक व्यक्ती म्हणून एक मनुष्यरूपी जन्माला आलेली आहे, तर मलाही भावभावना आहेत आणि वेळोवेळी मी ते दाखवलेले आहेत. आणि असं नाही आहे की मी फक्त कौरवला असं बोलली, वेळी मी मण्यालाही चांगलं बोललेली आहे, वेळी मी असंही बोललेली आहे की काकू तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे, का तुम्ही आपल्या मुलाबद्दल असं नाही वागलं पाहिजे. त्या फेका काकू, मिशा ह्यांच्यावर पण मी निशाणा साधला आहे, त्यांना पण त्यावेळी योग्य ते बोल सुनावलेले आहेत. सो इट इज नॉट दॅट की मी काही असं त्यांना सोडून दे वगैरे. जर तुम्हाला तिचा कळवळा वाटत असेल ना, तर खुशाल तिचे व्हिडिओ बघा आणि खुशाल तिची चाटुकारिता करा. माझ्याकडे सांगत येऊ नका की मी काय करावं आणि काय नाही करावं, ठीक आहे? सो हे मला बोलायचं नव्हतं, बट हे राहून म्हणजे माझ्या डोक्यात येत होतं. आणि मला असं वाटत होतं की तुम्ही जेव्हा कोणाची बाजू घेताय ना, तेव्हा जरा विचार करा. तुम्ही मला जर म्हणताय ना की तू कौरवबद्दल चांगलं बोलून चुकलीस, तर तुम्ही बोंबाडबद्दल काय करताय ते जरा विचार करा. तुम्ही जेव्हा मला सांगताय ना की तिच्याबद्दल जरा असं तिला थोडंसं ढील दे किंवा तिच्याबद्दल थोडा चांगला विचार कर, तर तुम्ही करा. मला नका सांगू तिच्याबद्दल चांगला विचार करायला. सो कमिंग बॅक टू द पॉडकास्ट, ह्यावरनं मी बोलत होती. ह्याचं म्हणजे कनेक्शन हे होतं की किती चालायचं, म्हणजे हे खरंच भयंकर आहे. आणि खरं म्हणजे ह्याची नोंद कोणी जर घेऊ शकत असेल किंवा कोणाला तरी ह्या गोष्टी आपण हे विथ प्रूफ सबमिट करू शकत असो आणि ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली जाऊ शकते, तर खरंच कोणीतरी ती घेतली पाहिजे आणि सोडवा त्या मुलींना. आणि हे कुठेतरी तिला स्वतःलाही माहिती आहे, म्हणून मग ती कव्हरअप करते की आम्ही असं मध्ये मध्ये बसतो, मग त्यांना आराम पण करायला देतो, मग त्या झोपतात पण. कधी ह्याच्या आधी कधीच तू असं मेन्शन करताना दिसली नाही आहेस की आराम करायला देतो आणि त्या झोपतात किंवा झोपल्या वगैरे, तर तू कधी दाखवलं नाही आहेस. कारण जर त्या खरंच झोपत असतील तर तू एक चान्स सोडणार नाहीस. कारण प्रत्येक वेळेला तुझं स्टेपल होतं की ती नाही म्हटलं तरी प्रत्येक वेळेला बोलायची की आता त्या घरी जाऊन आता त्या खूप थकलं, आता त्या झोपतील. त्या मुली म्हणायच्या की नाही बाबा आम्हाला नाही झोपायचंय, पण हिचं आपलं असायचं की नाही आता ती थकली, आता ती झोपणार म्हणजे झोपणार, ही त्यांचं भाकीत आणि प्रेडिक्ट करून मोकळी असायची. पण जर त्या खरंच झोपत असतील किंवा त्यांना झोपायला, आणि जर त्या थकल्या आहेत, तर 15 मिनटं त्यांना झोपायला देतो, 10 मिनटं झोपायला देतो. हे काय आहे? म्हणजे असं लहान मुलांचं थोडीच असतं की त्यांना असं तू 10 मिनटाची नॅप काढ आणि मग त्यांना उठवायचं आणि फ्रेश व्हायचं. असं लहान मुलं झोपली की झोपली. आणि तू तर हे किती वेळा बोलली की ती वेळेला एकदा झोपली की ती डायरेक्ट सकाळीच उठते, आणि आता तू काय म्हणते की 15 मिनटं त्यांना आम्ही झोपायला देतो. किती खोटं बोलायचं ग बोंबडे, किती खोटं बोलायचं. शरम कर यार तू जरा, म्हणजे ना तुला तर शरम कर बोलायची, पण मला शरम वाटायला लागले. अशा बाईबद्दल ना मी काहीच चांगलं बोलू शकत नाही. ज्या कोणी कॉमेंट केलेली त्यांना मी पुन्हा सांगते, ही स्वतः कशी रेडी होते ते बघा, त्या मुलींचा अवतार बघा. ती फेरी तर अक्षरशः अम्मा वाटते, अम्मा.
आणि कोणी हिला बोललं ना तर मग म्हणेल की ते ना ॲक्च्युली तिला जसं कम्फर्टेबल आहे, तिला जसं आवडतं तशी हेअरस्टाईल ती करते, ती तिची हेअरस्टाईल स्वतः करते. अरे ती कोण टीनेजर आहे का? टीनेजरला पण आपण एवढं हे नाही देत, स्वातंत्र्य नाही देत. आणि ही म्हणजे खरंच ती मुलगी काय म्हणजे तू काय समजतेस काय तिला? तर एक तर त्या वेलाची माता तर लहानपणीच बनवून टाकली आहे हिने. पण त्याहूनही उपर जरा आपण ज्या वयामध्ये आपण आपल्या मुलांवर आपला पूर्ण होल्ड असतो, तर आपण त्या संधीचा फायदा म्हणण्यापेक्षा आपण तेव्हा ते केलं पाहिजे, कारण ती फेज परत येत नाही. आता लहानपणी मी माझ्या मुलाला छान असं मस्त रंगीबिरंगी मला आवडायचे तसे कपडे घालायचे, घालून घेतले मी. ते मी माझी हौस पूर्ण केली. पण बहुतेक हिला कसलंच काही हौस नाही, फक्त स्वतःचंच नटायला, मुरडायला. आणि त्यात मुली दिल्या आहेत, तर मुलींना तर आपण किती छान करू शकतो. अगदीच तुला एक्झाम्पल द्यायचं आहे तर त्या चियानाचं बघ. ते चियानाला ती किती छान ठेवते, सिम्पलच ठेवते, पण ती किती व्यवस्थित असते मुलगी. आणि तुझ्या 2 मुली बघ. आणि काय तर म्हणे की माझ्या लक्ष्म्या आणि कुलक्ष्म्या आणि अलक्ष्म्या आणि मी खूप 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 लकी आहे. काय लकी आहे? असं झिपऱ्यासारखं सोडून काय नाही, आणि नुसतं हिला चाटाळपणा करायला देतात म्हणून ही लकी आहे. पहिला प्रश्न त्या बसचा, डबल डेकर बसचा. तुम्हाला मी इथलं खास अट्रॅक्शन दाखवते, तर ते काही खास नाही आहे. ते आपल्याकडे पण होतं कितीतरी वर्ष. आता आय थिंक लास्ट इयरच आपलं चर्चगेटला आपलं गेटवे ऑफ इंडियाचं जे होतं, ती डबल डेकर बस लास्ट इयरच तिला सी ऑफ केलं, सेंड ऑफ दिला आणि ती बंद झाली. बट कित्येक वर्षानुवर्ष मला वाटतं ते ब्रिटिशच ते घेऊन आले असतील आपल्याकडे. सो त्याच्यामध्ये तेच मी म्हणते आहे ना, ज्या व्यक्तीने कधी भगतपुरीच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही, ती व्यक्ती बाहेर गेल्यावर अचानकच काहीतरी घबाड हाती लागल्यासारखं की काय करू आणि काय नाही. पण अक्कल नाही. म्हणता ना पैसा क्लास आणत नाही, त्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे ही बोंबाड. बिग बँग काय, वेस्ट मिनिस्टर काय, अरे बापरे, मला कळतच नाही हे लोक कसं काय इंटरव्ह्यूज क्लिअर करतात, कसं काय तिथे सर्वाईव्ह करतायत, मुळात हे पोचलेच कसे, हा प्रश्न मला राहून राहून सारखा डोक्यात येतो की कसं काय. म्हणजे हिचं तर तो मण्यार पण तो कसा काय, मुळात तो कसा काय तिथे गेला, तिथे कसं काय त्याचे इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक झाला आणि याला व्हिसा कसा मिळाला. मुळात साधं हिला आर्किटेक्चर हा शब्द पण नाही आहेत की ह्याचं खूप छान आर्किटेक्चर आहे. त्या म्हणते की ह्याचं डिझाईन किती छान आहे. अरे ती ऐतिहासिक वास्तू आहे, त्याचं आर्किटेक्चर असतं, डिझाईन काय काय कपडे आहेत का. एकतर कपडे बाप रे, ते काय तो लिंबू कलरचा, तो लिंबू तर नव्हताच. ही म्हणाली लिंबू कलर, पण तो कुठला माहीत नाही, एकदम असा डल येलो कलर होता. आणि एकाच ताग्याचे कपडे शिवलेले वाटतं. एक कपडा घेतला, स्वतःला एक मोठा फ्रॉक शिवला त्याचा, आणि मग त्यातनं जे उरलेलं आहे त्याचे चिरीमिरी 2 पोरींना काहीतरी शिवून टाकले, जसं होईल तसं त्यांच्या साईजप्रमाणे असं वाटत होतं बँडवाल्या. आणि तिकडे जाऊन रील्स बनवणं, म्हणजे हा एक ॲडिशनल उद्योग आहे हिचा. म्हणजे बाकी काय नाही करायला जायचं, बाकी बघायला वगैरे काही नाही, फक्त तिकडे जायचं, नटायचं, मुरडायचं, ते सुद्धा फक्त ही आणि तो मण्यार बस. आणि फोटो काढायचे, त्या मुलींना काढायला लावायचे, छपरी चाळे करायचे, हेच आहे हिचं. हेच ट्रिपमध्ये लोकांना दाखवते. आणि लोक काय आम्ही बघतोय, आणि मला खूप 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 उत्साह येतो जेव्हा तुम्ही असं म्हणता की तुझ्या थ्रू आम्ही सगळं काही बघतोय, आणि तू जिथे जिथे जाते तुझ्या थ्रू वेगवेगळ्या कंट्रीज आम्ही पण फिरतोय. येडे अंडे, कसला उत्साह येतो. डॉलर कमवून देतात म्हणून उत्साह येतो तुला, निरुत्साही बाई. आजकाल भारी भारी आणि खूप 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 व्यतिरिक्त अजून एक शब्दही शिकलेले आहे, तो म्हणजे एक्सायटेड. त्याचं स्पेलिंग येत नाही. जेव्हा ते मॅचची रील टाकले ना, त्याच्यामध्ये एक्सायटेडचं स्पेलिंग बघा, पण बोलायचं आम्ही खूप एक्सायटेड आहोत, आम्ही खूप एक्सायटेड आहोत, आम्ही खूप 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 एक्सायटेड आहोत, तिथे फिरायला आम्ही एक्सायटेड आहोत, तिथे जायला आम्ही एक्सायटेड आहोत, भारी एक्सायटेड आहोत, खूप 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 भारी वाटतंय, भारी वाटतंय, भारी वाटतंय. तिथेही झुरका मारूनच असते, फुल ऑन पाला खाल्लेली असते तिथे. तर म्हणजे मला वाटतं जरा गोऱ्यांचा पाला आणि वेगळा खात असेल, कारण काहीही बडबडत असते. काय तर म्हणते की तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हाला जर निघायचं असेल, लंडनला निघायचं असेल तर तुम्ही 4 वाजता निघा, तेव्हा कसं ऊन पण थोडं कमी राहतं आणि फोटोज वगैरे छान येतात. तर लंडनला निघायचं असेल तर तुम्ही 4 वाजता निघू शकता.
आणि आम्ही सगळं इथे येतं फेरीवेलाचं त्यांना जे आवडतं ते करतो. त्यांच्या बाबतीत आम्ही खूप 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 विचार करतो आणि त्यांना काय आवडतं त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. तसं मला म्युझियम आवडतं, तर आता मला म्युझियम बघायचं होतं मला आणि मण्याला, तर त्यासाठी आम्ही फेरीवेलाचा विचार केला की फेरीवेलासाठी आम्ही हे सगळं काही करतो आहे. मला म्युझियम आवडतं मला आणि मण्यारला, म्हणून त्यासाठी आम्ही फेरीवेलाचा विचार केला आणि त्यासाठी आम्ही करतोय. अरे तुला आवडतं तर त्यांचा विचार काय केला आणि त्यांचा विचार केला तर तुला आवडतं ती गोष्ट का करते तू? मण्यारच्या भाषेत मग मॅडम तू साड्सला का नाही घेऊन गेलीस, तू का नाही घेऊन गेली तिथे उलट त्यांनी एन्जॉय केलं असतं, काहीतरी इंटरेस्टिंग होतं, मस्त वॅक्स स्टॅच्यूजवर फोटोज काढले असते, त्याच्यात तरी त्यांना काहीतरी ओळखीचं पाळखीचं दिसलं असतं. खरी गोष्ट तर ही आहे ना, तू स्वतःच्या इंटरेस्टचा काय विचार करते ना त्यांच्या इंटरेस्टचा. स्वतःच्या तर थोडं 1% तरी करत असेल, पण त्यांचा तर अजिबात त्या मुलींच्या इंटरेस्टच्या गोष्टी काहीच करत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर ही आहे की फुकट तिथे प्रकट असतेस तू. म्हणजे जिथे काही फ्री असेल किंवा कमी पैसे आणि एकदम काहीतरी नॉमिनल असेल तिकडे त्या गोष्टी, ते अट्रॅक्शन्स, ते ठिकाणं व्हिजिट करायची बस. असं कुठे एक्सपेन्सिव्ह असेल, हे असं खूप हे होतं व्हील, ते काय बरोबर नाही आहे, त्याच्यामध्ये ते खूप स्लो फिरतं, ते खूप बोरिंग आहे. मण्यारने सांगितलं मण्यार काय आणि तू काय ग, तुम्ही पब्लिकला तोत्या बनवता. जर आपली लायकी नाही, आपल्याला परवडत नाही, तर अशा ठिकाणी जायचं कशाला? जेव्हा आपलं होईल ना सगळं व्यवस्थित तेव्हा जायचं, मग नाही तर 1 बाय 1 करायचं. एवढं 15 दिवस सांगून 7 दिवसाची घाई ट्रिप नाही करायची. आणि मण्यार तर काय स्टोरी सांगतो, मी इथे येऊन गेलो होतो आणि मग तेव्हा आमचं तिकडे सगळं बॅग भरायची वगैरे तयारी चाललेली आणि मी बोंबाडशी बोलत होतो आणि मी इथे आलो होतो 9 वर्षापूर्वी आणि तेव्हा ना इकडे असं मी बसलो होतो या व्हीलमध्ये आणि त्याच्यानंतर तिकडे हे लोक येण्याची तयारी करत होते. मी तिच्याशी फोनवर बोलत होतो आणि तेव्हा ही एकटीच होती. नंतर मग इथे आल्यानंतर हिचा जन्म झाला आणि कधी वर्ष गेली मला कळलंच नाही. तर मी बघितलंय एवढं काही खास नाही आहे. अरे एवढं काही खास नाही काय काय खास नाही आहे. स्वतः झालं बघून शहाण्या, पैसे बचाव, नुसता मोठा शहाणपणा करायला. तिथून पूर्ण लंडनचा व्ह्यू दिसतो. किती ठिकाणी असलं तरी ते आयकॉनिक आहे. तर काय अर्धा तास, 1-2 तास पायपीट करायला बरं, तेव्हा नाही कंटाळा येत. पण आणि पायपीट पण अशी ना की बाबा मध्ये असं काहीतरी दिसलं, काहीतरी वेगळं दिसलं, थांबलं, असं नाही. जर त्यांना सांगितलंय किंवा असं काही त्यांच्या आयटिनरीमध्ये आहे की आता काय ते हॉटेल टू स्टेशन जायचंय, तर हॉटेलवरून जे चालायला सुरू करणार ना ते स्टेशनला येऊनच थांबणार. अध्यामध्ये काही छान दिसलं, कुठे थांबावं असं वाटलं तर नाही. तुम्ही बघा, नोट करा. एकदम धडधड यांची 11 नंबरची बस चालू होते आपली. दुसऱ्यांना बोलतेस तू बाई की इथे लोक येतात आणि 10-10 मिनटं असं फोटो काढतात आणि इतका वेळ हे करतात आणि मी तो पटपट करायचा प्रयत्न केला. अरे पण तू पण आलीस ना, पहिल्या वेळेला तुला करायला नाही मिळालं म्हणून इतकं तंगड्या तुटल्यानंतर पण तिकडे लाईनमध्ये उभी राहिली आणि फोटो आणि रील करत बसली. आणि ते रीलमध्ये तर काय बोलत असते ते हिचं, म्हणजे हिला काहीच माहिती नसतं. ते लिसन अप आहे, तर लिसन अपला ही काय वेगळंच तोंड उघडते. पहिले हिला कधी पुरुषाचे लिरिक्स असतील तर ही त्याच्यावरती लिपसिंग करायची, ते तर होतंच. पण आता हिला जर काही लिरिक्स समजले नाही तर सरळ आपलं तोंड उघडून वाजते. ते येलो ड्रेसमधलं जे काही ही हे करत होती तिकडे लोक अक्षरशः बघत होते. म्हणजे सिविक सेन्स, म्हणजे इतकं सिविक सेन्स यांच्यामध्ये ठासून भरलाय ना. हे लोक देशाचं नाव बाबा रोशन करत आहेत आणि लोक एकदम बघतायत कोण आहे ही काली कव्वाली नाचते वॉच घालून, म्हणते म्हणजे ब्लॅक कलरचं कव्वालीचं वॉच घालून कोण नाचते ही हिरोईन. तुम्हाला हिस्टॉरिकल जर आवडत असेल, हिस्टॉरिकल वस्तू जर बघायला आवडत असतील आणि अट्रॅक्शन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नको, आम्हाला ज्या गोष्टी अट्रॅक्शन आहे, ज्या गोष्टी आवडतात त्या आम्ही स्वतः करतो. तुझ्या अंड्यांना दाखव, त्यांना कसलं काही आवडत बिवडत काय नाही, पण त्यांच्याकडे काही कामधंदा नाही आहेत, सडके आहेत म्हणून आपले बघतायत, तर दाखव, ते भरतील तुझी. आम्हाला नको दाखवूस आले मोठी. आणि इतका पचका झाला ना. बरं झालं असंच
असंच म्हणतं ना, म्हणजे देव देतो आणि कर्म नेतं, तसं आहे. हिचं कर्मच खराब आहे म्हणून हिचा असा पचका होतो. तिथे गेली वस्तू बघायला तर तिथे ते म्युझियममध्ये इंडियाचं सेक्शन, म्हणजे जे मेजरली जे मेन ज्या गोष्टी आहेत, ज्या त्यांना काही आपण बहाल केल्या आहेत आपल्या राजांनी, त्या स्वखुशीने दिलेल्या आहेत किंवा त्यांची त्यावेळेला गरज म्हणून दिलेल्या आहे. जसं बार्टरमध्ये किंवा असं काहीतरी की तुम्हाला तुमचं काम करून हवं असेल तर त्यावेळेला असं द्यायचे किंवा खुशीने दिलेले आहेत, किंवा एखादी काहीतरी कंप्लीट केलं, काहीतरी करून हवं आहे किंवा कुठली गोष्ट कुठचं काही त्यांचं ठरलं आणि तो ठराव जर मंजूर झाला तर त्याच्या बदल्यात खुश होऊन राजाने त्यावेळेला काही गोष्टी दिलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टी असं वेगवेगळ्या कारणाने, असं नाही की सगळ्याच गोष्टी त्यांनी लूट करून आणलेल्या आहेत. आणि लूट इज द वर्ड. काही गोष्टी त्यांनी म्हणजे लुटून आणलेल्या आहेत, आपण ज्याला म्हणतो लुटून आणलेल्या आहेत. चोरी करून आणल्यात काय, चोरी केलेल्या आहेत. म्हणजे जस्ट बिकॉज हिला बघायला नाही मिळालं, हिने त्यांची, म्हणजे ही बाई स्वतःला काय समजते काय, मला खरंच ते कळत नाही. आपण इतके अडाणी आहोत, आपल्याला स्वतःला काहीच माहिती नाही आहे. आपल्या थोबाडावर, आपल्या कपाळावर शिक्का आहे अडाणीपणाचा. मैं अडाण टोट हूँ, इतकं असून सुद्धा हा माज येतो कुठून? किती तो मास दाखवायचा काय? मला त्या वस्तू बघायच्या होत्या. ऐका तसंही काय ते ह्यांचं नाही, आणि तर चोऱ्या करूनच आणलेल्या आहे, चोरी करून आणलेल्या. आणि हिला एका बाईने कॉमेंट पण केले की सगळ्याच वस्तू चोरी केलेल्या नाही आहेत. मुळात चोरी करणं हाच वर्ड चुकीचा आहे. आणि त्यातही तू बोललीस तर ते कबूल पण नाही करायचं. तर त्या बाईला ही रिप्लाय करते की हो तुमचं बरोबर आहे, पण बहुतेक गोष्टी त्यांनी चोऱ्या करूनच आणलेल्या आहेत. काहीच गोष्टी दिल्या आहेत पण जास्त गोष्टी त्यांनी चोऱ्या केल्यात. आणि काय मी प्राऊड आहे आणि मला खूप अभिमान आहे आणि गर्व आहे. अगं तुला इतका गर्व आहे ना आणि इतकी जर तुला लाज आहे ना तर तू तिथे आलीच नसतीस. इतकं जर तुला आहे तर काय चोरी केलेल्या वस्तू बघायला आलेली तू? आणि काय करणार होती तू बघून? काय उजेड पाडणार? अगं तुला जर इतकं स्वाभिमान आहे, आपल्या देशाचा अभिमान आहे, देशाभिमान आहे, आणि जर तुला असं जर तुझं रक्त उसळतो बिसळतो आपल्या महाराजांनी ते भल्या गोष्टी करते ना, एक तर त्या करू नकोस. आणि जर करतेस ना तर जिथे उभी आहेस ना त्या जमिनीवर राहून तरी करू नकोस ग बेशरम बाई. लाज बाळग, जरा लाज बाळग. आणि ती मुलींबरोबर पण कसं किती बेकार ह्यांचे कॉन्व्हर्सेशन स्किल आहेत की ती मुलगी तिला सांगते, एक तर त्या मुलीने काहीतरी वेगळं नोटीस केलं तर तिला अप्रिशिएट करायचं सोडून ती जे बोलले तेच रिपीट करते. म्हणजे ती म्हणते की मम्मा हे बघ या डायनासॉरला ना 2 fingers, ओनली 2 fingers. 2 fingers? येस ओनली 2 fingers. असंच लास्ट टाइम ती मुलगी काहीतरी सांगत होती तर तेव्हा पण असंच काहीतरी स्ट्रॉबेरी आले का काहीतरी ती सांगत होती. येस ती बोलते तेच फक्त ही बाई रिपीट बोलते. ॲक्च्युली ती थोडी त्यांना, तुला तर माहिती नसेलच पण तिथे काही लिहिलं असेल तर ते वाचायचं. तिथे इन्फॉर्मेशन दिलेली असते की तो कुठल्या टाईपचा डायनासॉर आहे तो, आणि मग त्याचं म्हणजे त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याची प्रजाती, त्यानंतर तो कुठल्या टाईम म्हणजे कुठल्या झोनमध्ये कुठल्या काळात होता त्याचं जे टाईमलाईन आहे ते दिलेलं असतं. तर ते सगळं पण ते पण वांदेच आहे ना. आम्हाला ना बोलता येतं, ना लिहिता येतं, ना वाचता येतं, सगळ्याच्याच वांदे. वाचून तरी काय वाचणार, वाचून काय कळणारच नाही तर काय समजवणार? त्या मुलींना सांगायचं. आणि कसलं काय इंटरेस्ट? मुळात तुम्ही आत्तापर्यंत तरी ज्या प्लेसेस व्हिजिट केल्या त्याच्यामध्ये त्या मुलींच्या इंटरेस्टचं तर काहीच नव्हतं. आणि जे आम्हाला दाखवलं तर ते बघून मी पुन्हा हेच म्हणेन की सेम जसं हिने ते काहीतरी सोकॉल ड्रीम टूर केली होती ना लास्ट इयर, त्यावेळेला हिने खूप अशा बाता मारलेल्या. तर तेव्हा असं त्यातल्या काही कंट्रीज मलाही व्हिजिट करायचे आहेत. पण असं वाटलं ना की बापरे, की हिचा व्हिडिओ यापुढे ना असा एकदम काहीतरी असं ह्यातनं आपल्याला काय बघायला मिळणार, किंवा आपण इथे जाऊ तेव्हा आपण काय बघू शकतो, ह्या गोष्टी नोट करायला हिचा व्हिडिओ कधीच बघू नये. कारण तुमचं मनच मरून जाईल, तुमचं मन उडून जाईल, तुम्हाला तिथे जाण्याची इच्छाच होणार नाही. इतकं बोरिंग आणि इतकं म्हणजे चांगल्या जागेला, चांगल्या ठिकाणाला ना कसं एकदम लेम कसं दाखवायचं हे या बाईकडे स्किल आहे. उलटं म्हणजे रिव्हर्स स्किल आहे हिच्याकडे. ही ट्रॅव्हल
व्लॉगर व्हायला पाहिजे, ट्रॅव्हल व्लॉगर. आज पण तेच की सकाळी उठलो आणि म्हणजे पूर्ण निरुत्साही व्हिडिओ, खूप थकलोय, खूप झोप येते, खूप असं तसं, आणि तो अनाउन्समेंट होते त्याच्यामध्ये हिचा तो म्हणजे असा मरगळलेला आणि निरुत्साही आवाज तो ऐकायला पण येत नाही, पण थांबत नाही बाई. त्या अनाउन्समेंटमध्ये पण हिचं चाललंच आहे. ते इतकं इरिटेटिंग होत होतं की तो माणूस पण म्हणजे ते अनाउन्समेंट त्यांची तर ट्रेनमध्ये चालूच आहे, त्याच्यामध्ये ही पण बोलते. अगं अशा वेळेला साधं व्हॉइस ओव्हर करावा, इतकी पण अक्कल नाही. तुला कितीही म्हटलं ना की तुला ना आयडियाज नाही द्यायच्या, तरी पण ते काय म्हणजे राहवतच नाही मला. किती मूर्ख असावं एखाद्याने, म्हणजे कसलंच काही स्किलच नाही आहे. ते फक्त धुणीभांडीच करायचं बस. तेच बनायच्या लायकीचेस, तेच म्हणून आणलं तुला. आणि फक्त तेच आहे की थोड्या अशा कंट्रीमध्ये आणलं की जिथून बऱ्याच कंट्रींना ॲक्सेस आहे आणि बरंच असं फिरू शकतो, म्हणून तुझं नशीब फळफळलं. नाही तर अतिशय लायकी शून्य बाई. आणि मोठे दाखवते मी इथे वेलाला घेऊन बसले आणि तिथे माण्यार फेरीला घेऊन बसले आणि आता आम्ही दोघं इथे ते दोघं तिथे असं आम्ही बसलोय. आणि नंतर बघितलं तर नेक्स्ट शॉटमध्ये माण्यार आला इकडे चिपकलाय. वे 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 वे. अरे हिच्या आवाजात का विवी. आता कुठे ट्रेनमध्ये, ओके इथे बसा. गो बाई, म्हणजे थांबा आता मी थांबवते. म्हण्यारनं मला काहीतरी सांगतायत. म्हण्यारला बाबा कुठे काय सांगायचं असतं, कंट्रोलही नाही होता, तडफही अशी. अलग लेवलचा पिसाट माणूस आहे. म्हणजे जिथे तिथे जरा पण थोडं पण नाही तग धरू शकत बाबा. तेवढं तर तेवढं, कारण आता थोडं असं काही कॉस्टली वगैरे असल्यामुळे कसं एकाच रूममध्ये, नाहीतर मग ते वेगवेगळ्या बेडरूम 2 बेडरूम वगैरे घेत आहेत ना आता. तिथे तर लंडनला जे होतं तिथे तर तसंच होतं, एक्स्ट्रा फक्त बेड्स होते. बट आता स्कॉटलंडला तर 2 रूम आहेत. बघू आता बाकीच्या वेळेला कसं काय ॲडजस्ट होतं. त्या मुलींना सोफ्यावर पण झोपवत असतील, ते पण कमी नाही करणार. म्हणजे इतक्या लेवलची तडप आहे ना यांची, काय करणार. सो लंडनला ते पॉसिबल नाही झालं, म्हणून मग ट्रेनमध्ये तरी ॲटलिस्ट थोडंसं बसतो तरी बाबा बाजूला. आज कधी नव्हे ते तो माण्यार बरोबर प्रनाऊन्स करत होता आणि बरोबर बोलत होता, पण तरी म्हणजे ही बाई तर त्याच्याकडनंही नाही शिकू शकत आणि हिला शिकवायच्या भानगडीत कोण काय पडत पण नाही. त्यामुळे हिचं आपलं चालूच होतं एडनबर्ग. आणि नशीब आज त्या बॅग्स होत्या म्हणून त्या मुलींना टॅक्सी नसीब झाली आणि जरा त्या स्टेशनवरून ते म्हणजे त्यांच्या हॉटेल अपार्टमेंटपर्यंत ते लोक टॅक्सीने गेले. नाहीतर ते नसतं तर पायपीट अटळ आहे, म्हणजे त्याला काही ऑप्शन नाही आहे. चालायचं. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही की बाबा ठीक आहे, जर तुमची लॉंग ट्रिप असेल तर मग आपण असं मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचं ना, थोडंसं असं एक दिवस रिलॅक्स करायचं. ॲटलिस्ट 2 डेस्टिनेशनच्या मध्ये जर एखादा दिवस असेल तर त्या दिवशी जास्त काही स्ट्रेस करायचा नाही. थोडं इवन जे ट्रिप प्लॅनर असतात, आता आम्ही जेव्हा ट्रिप प्लॅन करतो तेव्हा जनरली असंच असतं, इन द मॉर्निंग आफ्टर ब्रेकफास्ट विल प्रोसीड टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि मग जर इन बिटवीन काही असेल तर मग ते मधलं साईट सीइंग असतं, नसेल तर डायरेक्ट टू डेस्टिनेशन अँड देन रेस्ट ऑफ द डे फॉर द लीजर. म्हणजे मग ते तुम्ही काही करा, मग तो तुमच्यावर आहे की तुम्हाला असंच राऊंड मारायचं आहे किंवा तुम्हाला जवळपासचं काय असं मार्केट प्लेस वगैरे असेल तर तुम्हाला इव्हनिंगला बाहेर पडायचं किंवा जेव्हा पण तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही ते, मग तो तुमचा दिवस तुम्ही कसा घालवायचा ते तुमच्यावर असतं. आणि मग नेक्स्ट डे त्या पर्टिक्युलर प्लेसचं साईट सीइंग स्टार्ट होतं. पण ह्यांचं नुसतं आपलं बॅक टू बॅक नुसतं इथून तिथे पायपीट आपली चालूच. कसलं प्लॅनिंग आणि कसलं काय. आणि हे तेव्हाच होतं ना जेव्हा म्हणजे ही खोटं बोलते ते तर 101%. जसं मागच्या ट्रिपला पण हिने सांगितलं आम्ही 2 महिने काय आणि काय असं लॉंग ट्रिप काढली आहे 1 महिनाभर, पण होते 15 दिवस. त्यामुळे ती सगळ्या गोष्टी कव्हर करण्याची घाई लागलेली असते. तसंच आत्ताही आहे, सांगितलेत 15 दिवस, पण मी हिला बेनिफिट ऑफ डाऊट देऊन हिला 10 दिवस, म्हणजे खरं तर मला 8च दिवस म्हणायचे, 7-8 दिवसासाठीच गेलेली आहे, पण तरी 10 दिवस गेलेली आहे. येऊन 5 दिवस टाईमपास करणार. फक्त केलेलं जे फुटेज आहे ते काहीतरी असं धुणी भांडीसारखं नेहमीच्या डेली ब्लॉगसारखं फक्त क्लिप्स अटॅच करणार आणि ठोक दो व्लॉग.
आणि अजून एक पॉईंट राहिला, जे म्हणजे टॅन झाली. किती वेळा आज 2दा बोलली मी टॅन झाली, मी टॅन झाली आणि सगळेच टॅन झालेत आणि असं तसं. तर बाई तू जरा काहीतरी म्हणजे एवढं फालतूगिरी केलीस ना, ते काय ते एवढं मोठं वॉच आणि काय ते घालून गेली आणि वेगवेगळ्या पर्स घेऊन गेली आहे, बॅग्स घेऊन गेली आहे, गॉगल्स घेऊन गेली आहे, सगळं काही घेऊन गेली आहेस ना, त्याच्या बदल्यात एक हॅट पण घेऊन गेली असतीस जरा. म्हणजे खरंच मी ना त्या घारीला म्हणजे थोडं तरी म्हणजे तिला ड्रेसिंग सेन्स तरी आहे की कुठे काय घालावं, काय हे करावं कसं, आणि ती मुलांना वगैरे पण व्यवस्थित ठेवते. हे येडेला काय म्हणजे खरंच रे बाबा. शेवटी म्हणजे तेच मी म्हणते ना की तुमचं बॅकग्राऊंड जे आहे, जिथून तुम्ही येता ते खूप मॅटर करतं. आता म्हणजे हिचं वेगळे पॉईंट्स आहेत, तिचे वेगळे पॉईंट्स आहेत, पण ड्रेसिंगच्या बाबतीमध्ये घारी बरी आहे. आणि टॅन वगैरे होण्यासाठी तुम्ही मुळात म्हणजे उजेडच पडला आहे तुमच्यावर, स्पेशली तर मण्यारवर. मण्यार आणि ती वेल्ला आणि काय सगळे म्हणजे अजिबातच कोणाला काही हे करायचं बॉडी शेम किंवा कलर शेम वगैरे मला करायचं नाही आहे. बट काय तुम्ही बोलता यार. आणि टॅन झालं तर काय मोठं उपकार करायचं काय कोणावर, काय कोणाला फरक पडतोय. तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची होती ना. तिथे एवढं 7-8 तास बसली उड्या मारत, तर तेव्हा तर आम्ही तर असं आणि आम्ही खूप हॅप्पी आहे आणि आम्हाला खूप मस्त आणि आमचं ड्रीम होतं, हे होतं ते होतं. आणि एवढंच जर क्लास आहे जो की नाहीच आहे, अगेन पैसा क्लास आणत नाही आणि अक्कल तर अजिबातच देत नाही. तर विचार करा, हिची जर ही हालत आहे तर त्या मुलींचं काय झालं असेल ना. त्यांना तर ना गॉगल आहे ना काय आहे, म्हणजे त्यांना तर इतका वेळ बसवलं हिने उन्हामध्ये. जितकं बोलावं तितकं कमी आहे. म्हणून मी त्या ताईंना सांगते, म्हणजे अजिबातच तुमच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच अढी नाही आहे. बट तेच आहे की आपण जेव्हा कमेंट करतो ना, तर मला ती कमेंट खूप खूप लागली, खूप खटकली मला ती. बिकॉज काय आपण कोणाबद्दल बोलतोय, कोणाची बाजू घेतोय, थोडा तरी विचार करा यार. एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.